आंबुलगा बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय वातावरण तापले. जनतेच्या थेट प्रतिक्रिया. काँग्रेस भाजप आमने-सामने. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील आंबुलगा बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रत्यक्ष मैदानात उतरून मतदारांच्या थेट आणि स्पष्ट प्रतिक्रिया घेण्यात आल्या. गावागावात निवडणुकीची चर्चा रंगू लागली असून मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि अपेक्षा दिसून येत आहेत. या मतदारसंघात यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे 2 उमेदवार थेट निवडणूक रिंगणात उतरले असून लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून प्रचाराला वेग आला आहे. याबाबत संविधान लाईव्ह न्यूज आंबुलगा गावी पोहोचले आणि जनतेच्या प्रतिक्रिया थेट, स्पष्ट आणि रोखठोक घेतलेल्या मुलाखतींमध्ये मतदारांनी कोणताही आडपडदा न ठेवता आपली मते मांडली. रस्त्यांची दुरावस्था, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी समस्या, आरोग्य केंद्रांची अपुरी सुविधा, शाळांची अवस्था, युवकांचा वाढता बेरोजगारीचा प्रश्न आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी हे मुद्दे नागरिकांनी ठळकपणे मांडले. काही मतदारांनी फक्त निवडणुकीपुरते चेहरे नकोत, काम करणारा आणि गावात दिसणारा प्रतिनिधी हवा अशी स्पष्ट भूमिका घेतली. तर काहींनी पक्ष महत्त्वाचा नाही, विकास करणारा उमेदवार हवा असे मत व्यक्त केले. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा यांच्यात थेट लढत असल्याने संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. प्रचार जसजसा पुढे जाईल तसतशी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंबुलगा बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात कोण बाजी मारणार हे येणारा काळ ठरवणार असला तरी जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने झुकतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. संविधान लाईव्ह 24 न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी मोहन क्षीरसागर. बंधू भगिनी, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुराळा उडलेला आहे. आज रणधुमाळी वेगात प्रचार दुःखामध्ये सावरल्यानंतर, अजित पवारांच्या विमान अपघातानंतर पुन्हा आता राजकीय पक्ष वेगाने पुढे येत आहेत. प्रचाराची रणधुमाळी वाढलेली आहे. सर्व पक्षाचे उमेदवार आपल्या प्रचारामध्ये गुंग झालेले आहेत. आज आपण आलो आहोत लातूर जिल्ह्याच्या आंबुलगा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये. या ठिकाणी 2 उमेदवार उभे, मुख्यत्व करून काँग्रेस आणि भाजपचे 2 उमेदवार उभे आहेत. आपण विचारूया, बंधू भगिनींना कळू द्या की आंबुलगामध्ये काय कुणाची हवा आहे आणि कोण निवडून येऊ शकतंय. मामा, तुमचा परिचय काय सांगा. तुमचा परिचय काय? बीजेपी बाबू शिंदे. बीजेपीशी दुसरा कोणीही माणूस येऊ शकणार नाही. कशामुळं? कारण काय? म्हणजे कारण म्हणजे काय, आपल्याला गाव आपल्या विकासाचे, आपल्या गावातल्या माणसाचे मनगटाला धरू शकते माणूस. काय आमचं काम केलं नाही का नाही म्हणते. बोललो की. तर ह्याच्यामध्ये चंदू होरे आणि वामन कांबळे या दोन्हीला बिना विरोध आम्ही निवडून देणार. माझं नाव विठ्ठल विश्वनाथ लोहार, आंबुलगा बुद्रुक, निलंगा तालुका, जिल्हा लातूर. आम्ही खास बीजेपीचे माणसं. तुम्ही नाव सांगा. नमस्कार, माझं नाव दयानंद दिलीप मेत्रे. मी राहणार आंबुलग्याचा. आमच्या गावामध्ये सध्या बीजेपीचा हवा जास्त आहे आणि आम्ही गावचा स्थानिक उमेदवार मागितल्यामुळे विठ्ठल चंद्रकांत होरे हे भरघोस मताने निवडून येतील. तसंच वामन कांबळे ते पण पंचायत समितीला भरघोस मताने निवडून येतील. तसं भैयासाहेबाचं काम अत्यंत चांगलं आहे. गावासाठी भरपूर निधी दिलेले आहेत भैयासाहेबांनी. आणि चंद्रकांत होरे ही स्थानिकचा असल्यामुळे आम्हाला मतदान आवश्यक 100% देणार आम्ही गावाला. माझं नाव उमाकांत अशोकराव होरे. भारतीय जनता पार्टी भरघोस असं इथं विकासाची कामं केलेली आहे. तर विकासाच्या कामाला बघूनच इथं चंदू होरे आणि वामन कांबळे यांना भरघोस मतांनी इथं निवडून देतील ही मनोगत व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराज. यामध्ये आणखीन काही लोकांची मुलाखत घेतो, आपण पाहूया. कोणत्या गावचे मावशी? नदीवाडी. तुमचं आहे का या मध्ये गाव आंबुलगा? कोण निवडून येऊ शकतंय नदीवाडीहून? कोणचा ह्या हात येऊ शकतंय का कमळ?
आता ते टाकणाऱ्याकडे हाय माय नाही उगा गावात काय चर्चा? कमल बी म्हणाल्यात हा कमलच म्हणा. इथं आपण युवक कार्यकर्ते काही बसलेले आहेत. युवकांचं म्हणणं काय की कोणत्या पार्टीचं जास्त इथं या चर्चा आपण बोलू शकता का? बोला 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 काय कोणत्या पक्षाची हवा आहे जास्त? त्याने फोनवर बोलतायत, तुम्ही बोला. हा तुम्ही सांगा, तुम्ही सांगा. थोडं बोला बोला बोला. आज आंबुलग्यामध्ये इथं राजकीय रणधुमाळीमध्ये भाजप उमेदवारांचे काही समर्थक आहेत, काही ग्रामस्थ आहेत आणि काही इतर पक्षाचे असू शकतात. या सर्वांचं म्हणणं काय आपण समजून घेऊया. नाव सांगा. मी जोन बेनगिरी नदीवाडी आमगाव जिल्हा परिषद सदस्य आमचे चंद्रकांत होरे यांच्या प्रचारासाठी आम्ही इथे हिंडलो. आम्ही चांगलं काम करणार ह्या गावासाठी, त्यांनी बी आमचं काम करण्यात म्हणून आम्ही त्याच्या सोबत आहो. यांची शेजारी हा तुम्ही बोला, तुम्हाला काय वाटतंय तुम्ही बोला. पूर्वीपासून विठ्ठलदादा होरे यांचं कार्य समाजासाठी चांगलं केलं आहे, त्यामुळं चंद्रकांत होरे यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा. बीजेपी. मी आंबोलगा येथील रहिवासी आहे. आंबोलगा येथील रहिवासी असून इथे इलेक्शनचं खूप मोठं चालू आहे आणि ह्यात आता जिल्हा परिषद पंचायत समिती जोरात चालू आहे. बघू आता काय होईल ते. सध्या तर जरा आहे बीजेपीकडे. हा बघू आता ह्याच्या पुढे काय होतंय काय नाही. हा काँग्रेस उमेदवार तुमच्या गावचा नसल्यामुळे नाराजी आहे का? नाही नाही तसं काय नाहीये. आमच्या गावचा असेल पण आमच्या गावचं वेगळंच असते ना. हा हा नाही असत हा हा गावचं असतं. आम्ही गावच्या गावचा उमेदवार पक्षाने दिल्यामुळे तो कोणत्या का पक्षाचा असणार, हा. गावचा विकास व्हावा म्हणून तुमची मागणी होती. हो. हा. हे पहा निवडणूक चालू आहे तुमच्या. कोणता मतदारसंघ आहे? कोणता मतदारसंघ आहे? बीजेपी. नाही नाव मतदारसंघाचं आंबुलगा मतदारसंघ. हा तिथं कसं आहे परिस्थिती? कोणत्या पक्षाचा उमेदवार येऊ शकतो इथं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद? हा कोण येऊ शकतंय? हे दोन्ही नाव उमेदवारांची माहित आहेत का? जिल्हा परिषद होरे, हा आणि चंद्रकांत होरे आणि पंचायत समिती वामन कांबळे. हे दोन्ही. तुम्हाला काय म्हणायचं आहे निवडणुकीबद्दल सध्या? बोला. आम्हाला हेच म्हणायचे आहे की चंद्रकांत होरे आणि वामन कांबळे यांना बहुमतानं जिल्हा परिषद पंचायत समिती ही भैयासाहेबाला पूर्ण ताकदीनं आंबुलगा मतदारसंघाला पूर्ण द्यावं. भगिनी आपण मुलाखती घेत आहोत. यापूर्वी काही लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत. आणखीन मुलाखतीचा हा दुसरा फेरी आहे. या फेरीमध्ये आपण या गावातले युवा कार्यकर्ते. तुमचं नाव काय? संदीप पाटील. हा पूर्ण नाव? संदीप माधवराव पाटील. हा तुम्हाला कसं काय वाटतं या मतदारसंघात? या मतदारसंघामध्ये आमदार संभाजीभाई पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी व अरविंद भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात आंबुलगा गावामधून जास्तीत जास्त मताची लीड ही भाजपला द्यायची असं आमच्या गावानं ठरवलेलं आहे. आणि या जिल्हा परिषद गटातून आमचे दोन्ही पण उमेदवार जास्तीत जास्त बहुमताने विजयी होणार हा निश्चय केलेला आहे. आणि बाकीचे जे या गटामध्ये जे गाव आहेत, जे 15 गावं आहेत, प्रत्येक गावामध्ये असाच एक निश्चय केलेला आहे की सर्वांनी भैयाचे हात बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मताची लीड देऊन आमचे दोन्ही पण उमेदवार विजयी करायचे आहेत.
काय काय करणार गावाच्या विकास? आतापर्यंत गावाचा विकास हा भाजपनेच केलेला आहे. संभाजीभाईच्या नेतृत्वामध्ये अरविंद चव्हाण यांनीच केलेला आहे आणि याच्या पुढून देखील तेच विकास करणार आहेत. त्यामुळे त्यांचेही हात बळकट करण्यासाठी आम्हाला गावातून जास्तीत जास्त मताची लीड द्यायची आहे आणि यापुढेही असाच गावाचा विकास करण्यात येणार आहे. नाही, गावातला सदस्य पण पाठवून द्यायचा आहे आणि भैयासाहेबाचा गावातला सदस्य पाठवल्यानंतरच भैयासाहेबाचे हात बळकट होणार आहेत ना. हा भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा गाव आहे. त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त मतांना इथून लीड देऊ. असं मान्य होतं का तुम्हाला? अगोदर काँग्रेसचा होतं हे अगोदर मान्य प्रभाव होतं कधी हे? होता? जेव्हा डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब जेव्हा होते तेव्हा होता आणि आता ते त्यांच्यामुळं आता भैयासाहेबाचं आहे सगळं. हा, संभाजी भैया फक्त संभाजी भैया इथं, बाकी काय नाही. अरविंद भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात आंबुलगावाशी सगळं करणार. जोरात बोला. माणिक बाबाराव बिराजदार असणार, भाजप येते. कशामुळं? कारण काय? काम आवश्यकता त्यांच्याकडे आहे. तेच रिकामे वडील कामाचं आहे. म्हणून विचारलो काय विकासाचे काय मुद्दे आहेत काय नाही. त्याची समजा करतात त्यांनी. आंबुलगा जिल्हा परिषद गटामध्ये आंबुलगा पंचायत समिती गणाचे उमेदवार वामन साधुराम कांबळे हे स्वतः आपल्या समक्ष आहेत. तुम्ही निवडून आल्यानंतर काय काय भूमिका आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने आणि काय कार्य करणार आहात गावासाठी आणि पंचायत समिती गणासाठी? मी सध्या दवाखाना आणि शाळा आणि जरा लाईट सविस्तर बोला. हो दवाखाना, शाळा, लाईट आणि रस्ते यासाठी प्रयत्न करणार, पाण्यासाठी व्यवस्था करणार. अजून आणि गावच्या विकासासाठी आणि गावचा प्रदेश संभाजी पाटलाच्या नेतृत्वाखाली कोणत्या योजना? गरीब वंचित लोकांसाठी मी योजना करणार. काय काय वाटतं? बंधू भगिनी, आपण आंबुलग्यामध्ये मत जाणून घेत आहोत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आंबुलगा मतदारसंघाचं नाव असलेलं आंबुलगा गावामध्ये आपण प्रतिक्रिया घेत आहोत. आपण मला सांगा तुमचं पूर्ण परिचय, नाव सांगा. मी बालके अमोल, राहणार अंबुलगा, हा. तालुका निलंगा, जिल्हा लातूर. इथं कुण्या पक्षाचं जास्त वजन आहे, जास्त वातावरण आहे? वातावरण बीजेपी पक्षाचं आहे, पण गुपित मतदान चालतंय अंबुलग्यामध्ये भरपूर. हा. उघड तुम्हाला नाही. काय वाटतंय या उघड नाही. बाबतीमध्ये? काय वाटतंय तुम्हाला? काय भैयासाहेबाची लीड मिळते. हा. कोणते भैया साहेब? संभाजीराव पाटील, हा चंदूबाईची शेट लागते. हा, म्हणजे जास्तीत जास्त प्रचंड मताने? नाही, प्रचंड मतदान होत नाही. तर 60-40 होईल, 70-30 होईल, हा, असं- एवढंच होईल. हा, एवढं एवढंच होतंय. होईल. पण एवढा आहे खात्री की तुमचा गावचा उमेदवार असल्यामुळे तुम्हाला निश्चित शुअर खात्री आहे हो, भरपूर 100%. त्या तुमचं, कारण उमेदवार हा तुमचाच आला पाहिजे हे वातावरण झालेलं आहे असं. बरोबर आहे. हा. 100% शेट लागल हा. बीजेपी या पक्षाची. दोन्ही पंचायत समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद. दोन्ही पंचायत समिती आणि तुमची जिल्हा परिषद. जिल्हा परिषद 100% लागून जाईल. आणि आजपर्यंतचे जे काय काय विकास झाला, काय भरपूर आहे, झालेला भरपूर आहे. आम्हाला समाज कल्याणचे वगैरे फायदे झाले. झालं ब्रह्ममातेमधून काही घरकुल भरपूर जणांना, गरजू लोकांना भेटल्यात. अनेक जे 60 वर्षाचे 65 वर्षाचे पगार आहेत, कुठं काही अडथळा आला नाही, कोणाचा काही प्रॉब्लेम नाही. लाडकी बहीण 100% 90% चालू आहे इथं. हा. आणि पूर्वी आंबुलगा हा काँग्रेसचा गड आणि बालेकिल्ला होता मागील काळामध्ये. होता आता तो कमी झालेला आहे का आता? कमी झालाय. ती बुडं बी गायब झाल्यात. हा. फक्त आता फाटे आहेत. हा. फाट्यावर चालले ती बी फाटे, म्हणजे बीजेपी पक्षाचे कार्यकर्ते चांगलं काम करतात. हा. दुसरं काय. ठीक आहे. तुम्हाला, तुमच्या उमेदवारला, तुमच्या पक्षाला शुभेच्छा धन्यवाद. आणि येणाऱ्या उमेदवारला शुभेच्छा. 100. मोहन क्षीरसागर, संविधान न्यूज 24 लाईव्ह.